नमस्कार, माझे नाव प्रथमेश सावंत. माझ्या PS व्लॉग्स या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. नवीन व्हिडिओ घेऊन आले ज्यामध्ये तुम्हाला आपल्या लाईन बाजारातील श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. लाईन बाजारमध्ये शिवतेज तरुण मंडळ यांच्या वतीने स्वामी समर्थांचा प्रकट दिन दरवर्षी साजरा केला जातो. गेली मला वाटते 20 ते 25 वर्षे झाले ती स्वामी समर्थांचा प्रकट दिन साजरा करतायत. आणि सुरुवातीला शिरा म्हणून प्रसाद वाटला जायचा, पण त्याचं शिऱ्याचं जे रूपांतर आहे ते अतिशय भव्य मोठ्या महाप्रसादात रूपांतर झालेलं आहे. आणि या ठिकाणी स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या आदल्या दिवशी गाण्यांचा भावगीत कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलं होतं. तसेच स्वामी समर्थांच्या प्रकट दिना दिवशी महाआरती व मोठा भव्य असा महाप्रसाद तसेच मोठी स्क्रीन लावण्यात आली होती. हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आत्ता आपण लाईन बाजार येथील श्री शिवतेज तरुण मंडळ या चौकामध्ये आलेलो आहे. आज या ठिकाणी गाण्यांचा कार्यक्रम आहे आणि उद्या प्रकट दिना दिवशी महाप्रसाद असेल. सुरुवातीला गाण्यांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन रवींद्र सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. कोल्हापुरातील सुप्रसिद्ध गायक पी कुमार यांची टीम या ठिकाणी आली होती. खूपच सुंदर अशा प्रकारे भावगीत गाण्यात आली, तुम्ही बघू शकताय. या ठिकाणी दुसऱ्यांदा प्रोग्राम होते. मला प्रथमतः मी एक कॉमेडी प्रोग्राम केला होता. आपल्याच टीम यांनी मला बोलवलं होतं. तर आणखीन एक सांगतो, हा खेळ पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रम माझा मोठा होतो. सतत बरेच ठिकाणी माझा प्रोग्राम चालूच आहेत. बोलवतात कमीत कमी 4 ते 4.5 तास महिलांच्यासाठी फुल कॉमेडी होम मिनिस्टरचा कार्यक्रम, हा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम मी करतोय. आपल्याला केव्हाही लागली आवश्यकता तर अवश्य मंडळाने मला बोलवलं तर मी अपेक्षा काय नाहीच, कारण की आपल्या सर्वांचं प्रेम या ठिकाणी मिळतं. प्रेमच हे मोठी अपेक्षा असल्यासारखं आणि मोठं बक्षीस मिळाल्यासारखं. तर आम्ही अवश्य आणि आपल्या कोणत्याही शुभकार्याचा कार्यक्रम असेल, लग्न असो, वाढदिवस असो, गेट टुगेदर असो, कोणतेही अवश्य बोलवा. चित्रपटातील गाणी वगैरे आम्ही सादर करतो आणि माझा नंबर सरांच्याकडे आहेच. धन्यवाद. तर आज आहे श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा. लाईन बाजारातील श्री कॉलनी या परिसरातील असणाऱ्या घोलराके बंधू यांच्या घरातील श्री स्वामी समर्थांची पालखी या ठिकाणी लाईन बाजारमध्ये हनुमान मंदिर या ठिकाणी येते. त्या ठिकाणी पालखी आल्यानंतर पालखी त्या ठिकाणी ठेवली जाते व तिथे आरती केली जाते. त्यात प्रामुख्याने लाईन बाजारातील सर्वच धार्मिक कार्यक्रम ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर या ठिकाणी होत असतात. हा आरती सोहळा देखील श्री हनुमान मंदिर या ठिकाणी होत आहे, तुम्ही बघू शकताय. तसेच हाच पालखी सोहळा श्री शिवतेज तरुण मंडळ या ठिकाणी जातो. पालखीमध्ये प्रामुख्याने आपण बघू शकताय भजनाचा कार्यक्रम असेल, तसेच हलगीच्या तालावर घोडा नाचवणे, तसेच कळशी घेऊन या ठिकाणी महिला असतील, ह्या मोठ्या उत्साहाने या ठिकाणी सहभागी झालेल्या असतात. श्री स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणजेच स्वामी समर्थ यांची जयंती मोठ्या उत्सवात सर्वत्र साजरी केली जाणार आहे. इसवी सन 1856च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा त्यांनी अक्कलकोट नगरीत प्रवेश केला तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला होता. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 दिनांक 6/4/1856 दिवस रविवार होता. स्वामींनी महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केले. श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार असल्याचे मानले जाते. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक वाराला विशेष असे महत्त्व आहे. गुरुवार हा दिवस स्वामी समर्थ अर्पण केला आहे. असे म्हटले जाते की या दिवशी स्वामी समर्थांचे व्रत आणि पूजा केल्याने अनेक दुःख दूर होतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांचे लोकप्रिय शब्द भक्तांना नेहमी जगण्यास बळ देतात. भक्तांच्या मते स्वामींचे नाव घेतल्याने
नवीन ऊर्जा प्राप्त होते, तसेच नैराश्य दूर होते. श्री स्वामी समर्थांच्या प्रकट होण्याची माहिती सांगणारे कोणतेही अधिकृत दस्तऐवज नाही. कथेनुसार असे मानले जाते की पंजाब प्रांतातील हस्तिनापूरपासून 24 किमी अंतरावर असलेल्या छेलीखेडा नावाच्या गावात एका वटवृक्षाजवळ श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले होते. अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात 1856 मध्ये त्यांचे दर्शन झाले. तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया तिथीचा. त्यानुसार यावर्षी 31 मार्चला सोमवारी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जातो. श्रीपाद वल्लभ आणि नरसिंह सरस्वती यांच्यानंतर स्वामी समर्थ महाराज हे भगवान श्री दत्तात्रेयांचा तिसरा अवतार मानले जातात. अशी मान्यता आहे की अक्कलकोटमध्ये प्रकट होण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ हे इकडे तिकडे फिरत राहिले आणि मंगळवेढा येथे आले होते. या ठिकाणी ते चांगलेच लोकप्रिय झाले. येथे ते सोलापूर मार्गे अक्कलकोटला आले. श्री स्वामी समर्थ हे पूर्ण ब्रह्माच्या रूपातील श्री दत्त महाराजांचे तिसरे अवतार आहेत. श्री स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना कायम हव्या त्या स्वरूपात दर्शन दिलं आहे. ज्या रूपात ते आपल्या भक्तांना पूर्वी दिसले त्याच रूपात दर्शन देत असत. काही भक्तांनी त्यांना श्री विठ्ठू माऊली, काहींनी श्री भगवान विष्णू तर काहींना भगवती म्हणून पाहिले आणि अनुभवले देखील. प्रत्येक अडचणीत, संकटात श्री स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात. असे अनुभव स्वामींच्या भक्तांकडून अनेक वेळा सांगितले गेले आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी समर्थांचं वाक्य आजही त्यांच्या भक्तांना प्रत्येक संकटात आधार देतं. शिवते चौकातून ही पालखी पुढे गेल्यानंतर याच चौकामध्ये महाप्रसादाची तयारी चालू होती. त्यापूर्वी आरती होणार होती. आरती झाल्यानंतर लगेचच महाप्रसादाला सुरुवात होणार होती. आमच्या लाईन भारतील सुप्रसिद्ध आचार्य पवन दाभाडे आणि तेजस दाभाडे लाईन भरातील प्रत्येक धार्मिक कार्यात महाप्रसादासाठी कायम आपलं जेवणाचं जे कार्य आहे ते करत असतात. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर तुम्हाला खाली स्क्रीनवर देतो. मोरया कॅटरर्स म्हणून त्यांच्या ऑफिशियल इंस्टाग्रामला पेज आहे. शिवतेज तरुण मंडळाचे कार्यकर्ते संजय गायकवाड यांच्या घरामध्ये स्वामी समर्थांचा फोटो दरवर्षी ते पुजतात. यावर्षी शिवतेज तरुण मंडळ या ठिकाणी चौकामध्ये फोटो पूजन केले होते. त्यानंतर तुम्ही रांगोळी बघू शकता. खूपच सुंदर अशा प्रकारे रांगोळी काढण्यात आली होती. तसेच भव्य अशी मोठी स्क्रीन लावण्यात आली होती. यांच्या वतीने भव्य दिव्य असा स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा आयोजित केला आहे. त्या सोहळ्यासाठी आज आरतीचा मान घेतोय ते आमच्या मंडळाचे सभासद, सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री धीरज पाटील, जयलाल, युवा नेते शिवसेना, त्याचबरोबर अनिकेत सावंत, त्याचबरोबर रोहन जयदेव भैया, सनी दलवी यांच्या हस्ते आज आरतीचं इथं आयोजन केलं आहे. आरतीनंतर महाप्रसादाच्या वाटप होईल. तसेच या महाप्रसादासाठी आम्हाला ज्या ज्या नागरिकांनी, ज्या ज्या सभासदांनी बहुमोल असे सहकार्य केलं त्या सर्व सभासदांच्या आमच्या ग्रुपच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार.
जाळी तुझला स्वामी आवड तुझला देहभाव अहंकार देहभाव अहंकार सकट जाईला मी तू पण काजळ केली स्वामी काजळ केली तुझ्या लिंग तनु पायी आरती काव्याची देहभाव अहंकार सकट जाईला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आमच्या मंडळातर्फे हार्दिक स्वागत. थोड्याच वेळात या ठिकाणी महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. महाप्रसादासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे. त्यापूर्वी तुम्ही आतषबाजी बघू शकताय. खूपच सुंदर अशा प्रकारे आतषबाजी करण्यात आली होती. जेवणानंतर ताट्या तिकडे घेऊन पाहून आतषबाजी झाल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली. खूपच मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महिला व पुरुषांनी गर्दी केली होती. तुम्ही बघू शकताय. शिवते चौकातील लहान मुलांपासून ते ज्येष्ठ कार्यकर्त्यांपर्यंत सर्वच या ठिकाणी राबत होते. तुम्ही बघू शकताय. यामध्ये प्रामुख्याने महिलांचा देखील समावेश होता. जेवण वाढण्यासाठी असेल किंवा कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी महाप्रसादामध्ये काम असेल तर ते मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन करत होते. तुम्ही बघू शकताय. तसेच महाप्रसादामध्ये प्रसाद म्हणून या ठिकाणी ताटाचे स्वरूप भात, आमटी, शिरा, पापड आणि मिक्स व्हेज भाजी या ठिकाणी केली होती. खूपच मोठ्या भव्य अशा प्रमाणात LED स्क्रीन लावण्यात आली होती व त्या स्क्रीनवर अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांचे लाईव्ह दर्शन दाखवण्यात येत होते. तसेच महाप्रसादाचे लाईव्ह दर्शन देखील माझ्या YouTube चॅनलच्या माध्यमातून दाखवण्यात येत होते. या ठिकाणी आजचा एक योगायोग असा आहे त्या स्वामी समर्थ प्रकट दिन असून त्या दिवशी आमच्या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय श्री धीरज पाटील युवा नेते भाजपा यांचा जिथे वाढदिवस होत आहे त्यांना वाढदिवसानिमित्त आमच्या या ग्रुपतर्फे लाख लाख शुभेच्छा. तसेच या भागातील आपले शहाजी तरुण मंडळ हे इथे त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेला आहे. त्यांचे आमच्या मंडळातर्फे जाहीर स्वागत. सामाजिक कार्यक्रमात कायम पुढाकार घेणारे शिवतेज तरुण मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते धीरज पाटील यांचा वाढदिवस त्या दिवशी असल्याने त्यांचा वाढदिवस देखील या ठिकाणी साजरा करण्यात आला. तसेच महाप्रसादाच्या ठिकाणी भेट देण्यासाठी कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर साहेब यांचे धाकटे चिरंजीव पुष्कराज क्षीरसागर दादा या ठिकाणी आले होते. तसेच त्यांनी धीरज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या. अशा प्रकारे श्री शिवतेज तरुण मंडळ यांच्या वतीने संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये पार पडला. खूपच सुंदर असं नेटकं नियोजन केलं होतं. सर्व कार्यकर्त्यांनी खूपच मेहनत घेतली होती. ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली असेल. व्हिडिओ संपूर्ण बघितला असेल, आवडला असेल तर लाईक करा, एखादी कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा.